जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा। मुख्यमंत्री जी महाराष्ट्र के देवेंद्र भैया, आपसे निवेदन है, महाराष्ट्र का हिंदू चाहता है कि औरंगजेब की खबर को उखाड़कर वहां पर शौचालय बनाया जाए। वो औरंगजेब की खबर मेरे महाराष्ट्र की धरती पे नहीं होने चाहिए। औरंग का नाम और निशान मिटाने के लिए आपको हिंदुओं ने वहां पर बिठाया है। आपल्या सगळ्यांना या गोष्टीचा गर्व असला पाहिजे की ज्या स्वराज्याचा नाश करण्याकरता औरंगजेब महाराष्ट्रात आला, वर्षानुवर्ष महाराष्ट्रात राहिला, स्वराज्य तर नष्ट झालं नाही, पण त्याच औरंग्याचं थडगं हे महाराष्ट्रामध्ये तयार झालं। हे थडगं सगळ्या लोकांना सांगत राहील की ज्या ज्या वेळी स्वराज्यावर आणि सनातनवर कोणी आघात करेल त्याचे थडगं अशाच पद्धतीने तयार होईल। ह्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस साहेब सरळ सरळ पळ काढण्याचा प्रयत्न केलेले आहेच। कारण यार सायावरा यार भक्कावरा तिदव मे चौदन फिरू, जन्माला आलेले प्रत्येक मनुष्य मरणार आहे। परंतु यांचं म्हणणं असं आहे की या स्वराज्याला नष्ट करण्यासाठी आलेला हा औरंगजेब मातीमोल झालेला आहे, परंतु स्वराज्याला नष्ट करू शकलेला नाही। त्यामुळं त्यांचं धडगं या महाराष्ट्रात असलं पाहिजे। परंतु आम्ही त्यांना सांगू इच्छितो आहे की माझ्या संभाजी महाराजांना त्यांनी 40 दिवस हळहळ करून मारलेले आहेत, त्या औरंग्यानं मारलेला आहे। जर त्या औरंग्याला माझ्या छत्रपती संभाजी महाराजांनी मारून या मातीमध्ये काढलं असतं तर आम्ही उच्च स्वाभिमानाने जगलो असतो। परंतु त्यांनी फितुरकीनं माझ्या संभाजी महाराजांना पकडून हळहळ करून मारलेले आहेत, म्हणून त्यांना या महाराष्ट्रामध्ये जागा दिली नाही पाहिजे। कारण आज अनेक जिहाद्यांना एक प्रेरणादायी स्थान या औरंग्याचं धडगं ठरत आहे। अनेक जिहादी तिथे जाऊन माथा टेकत आहेत। तेवढेच नाही तर महाराष्ट्रातील अनेक सेक्युलर हिंदू सुद्धा जाऊन तिथे माथा टेकवत आहेत। म्हणून लवकरात लवकर काढून या महाराष्ट्राच्या बाहेर त्याचं धडगं फेकलं पाहिजे। जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा। आम्ही सर्व हिंदू बांधवाकडून आपणास नम्र आवाहन करतो, देवेंद्र साहेब यावर लवकरात लवकर आपण ऍक्शन घेतलं पाहिजे। जय श्रीराम।